तैसे जणाचे देही उदास गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तारू कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा 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 तुमच्या सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हे तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा देवा यावरी न करावा हवे भगवान स्वरूप आपणा सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा सर्वांच्या परिचयाचा कीर्तनकारांचा लाडका अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला जे व्हायचं आहे ते कसं आहे, ज्यांच्याबद्दल आदर धारण करायचा आहे ते कसे आहेत, आणि जे होणं जे करणं भगवंताला अत्यंत प्रिय आहे त्या करण्याचा संबंध ज्यांच्याशी आहे ते कसे आहेत, अशा अर्थाचा परिचय करून देणारा हा अभंग आहे. विठ्ठला गायलेल्या अभंगाची अर्थपूजा बांधत असताना ज्या निमित्ताने ही सभा कीर्तनाकरता उद्युक्त झालेली आहे त्या निमित्ताचा परिचय अगत्याचा आहे. आपल्या ह्या सिन्नर तालुक्यातील चास या गावी संपन्न होणारा हनुमत जयंतीचा अत्यंत दिव्य असा उत्सव आणि त्या उत्सवातली ही आजची सेवा, इथली उत्सव समिती आणि आपल्या परिसराचं अध्यात्म वैभव प्रेममूर्ती भगीरथजी महाराज यांच्या
संपर्काने माझ्यापर्यंत आलेली आहे. आपण अत्यंत सद्भावनेने हा उत्सव करता आहात. मला वाटतं वर्षभरात जे उत्सव होतात त्यातल्या सगळ्या उत्सवांच्या पेक्षा सगळ्यात चांगला कालावधी ज्या उत्सवाला मिळालाय तो उत्सव तुमचा जो चालू आहे तो कालावधीतला आहे. याचं सगळंच उजू आहे. नामदेवरायांनी याची सगळी खडानखडा माहिती दिली आहे. उत्तम हा चैत्रमास, ऋतू वसंताचा दिवस, महिना चैत्र, वर्षातली सुरुवात त्यातून आहे. क्लायमेटला सुद्धा हा सगळ्यात चांगला महिना तुलसीदासांच्या काळात होता. आता प्रगती झाली आहे. गोस्वामी महाराज म्हणतात, अति शीत न घामा, फार थंडही नाही आणि फार गरमही नाही, असा चैत्र महिना होता. विठ्ठला काल आम्ही 45 डिग्रीला कीर्तन केलंय. म्हटलं आता हा 90 डिग्रीचा डिसिजन आहे. मला म्हणायचं इतकंच आहे, पवित्र कालखंड आपल्याला प्राप्त आहे. त्यामध्ये चैत्र शुद्ध नवमीचा पर्व काळ, हनुमान जयंतीचा महामहोत्सव, चैत्र शुद्ध एकादशी जी पंढरीची 4 वाऱ्यांपैकी एक वारी आहे. आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री ह्या 4 वाऱ्या आहेत. जी एकादशी आहे ती कामदा आहे. कामनेप्रमाणे किंवा कामनेतलं देणारी ती कामदा. 10 शब्द ज्याला लागला की त्याच्या आधी जे तत्व लिहिलंय ती देणारी असा त्याचा अर्थ होतो. नर्म शब्दाचा अर्थ आहे सुख. तिच्या पुढं दा लावलं त्यामुळे नर्मदा म्हणजे सुख देणारी. आपणही म्हणतो सुखदाम, वरदाम, मातरम, सगळ्यांनी म्हणावं विठ्ठला. सुखदाम 5G राहू द्या म्हणजे बरं पडेल जरा. आणि वरदाम, वर देणारी, सुख देणारी. तशी कामनेप्रमाणे देणारी ती कामदा. बरं, एवढ्यावर थांबलं असतं तरी चाललं असतं. हनुमंताला हनुमान चालीसात एक शब्द दिलाय, महावीर जब नाम सुनावे. हनुमंत महावीर आहे. एका महावीराच्या उत्सवात आज दुसऱ्या महावीराची जयंती आहे. विठ्ठला अशा दिव्य पर्व काळाला एकत्र बांधणारी पर्वणी म्हणजे आपण हा उत्सव करत आहात. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आहे. या अभंगाचा परिचय करून देताना मी 3 विधान आपल्या पुढे ठेवली आहेत. एक, हा अभंग तुकोबाराय का सांगतायत, या अभंगाची रचना महाराजांकडून का झाली आहे. तुकोबाराय म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पोएट नाही आहेत. म्हणजे काहीच्याकडे टेंडर दिलं जातं, आता हे आलंय याच्यावरची गाणी लिहा. तुकोबारायांचं काव्य हे उत्स्फूर्त आहे. त्याच्याही पेक्षा मोठा शब्द ते प्रासादिक आहे. पाहे निगम कळा, बोले विठ्ठल प्रसादे. त्यामुळे त्यांना आंतरिक जी स्फूर्ती व्हायची ती त्या क्षणाला, त्या प्रसंगाला बाहेर पडणारी वचनं आपल्याला दिसत असली तरी ती वचनं ज्या भूमिकेच्या कुशीतून जन्माला आली आहेत तिथपर्यंत जो जातो त्याला कीर्तनकार म्हणतात. विठ्ठला आणि अभंगावर बोलणाऱ्यांना तिथपर्यंत जावंच लागतं. विठ्ठला ही दिशाचा आवाजाची एका काही एक बंद केलं दुसरं चालू झालं. विठ्ठला ठाला फरक एवढंच आहे, तो आवाज बंद करायला तिथपर्यंत जावं लागलं. हे इथूनच होऊ शकतं. विठ्ठला असू द्या, नका जाऊ द्या नाना, तुम्ही नका टेन्शन घेऊ. उद्या कोणी बोलायला नको महाराजाच्या कीर्तनाला कुत्र पण नव्हतं त्यामुळे त्यांनी त्याची हजेरी लावली असं समजा. किंवा माणूस म्हणून कीर्तनाला मागच्या जन्मी त्याचं यायचं राहिलं होतं त्यामुळे आता अशा भूमिकेतून आलाय.
त्यामुळं पुढच्या जन्मात आपल्याला असं जाता येऊ नये म्हणून आपण आता माणूस आहोत तर येऊन जावं. विठाला या अभंगाचा जन्म तुकोबारायांच्या मनात का झाला असावा तिथपर्यंत गेलं पाहिजे. मी तर म्हणतो ना, कीर्तनकारांनी कशासाठी नाही भांडलं तरी चालेल, पण त्याने तो अभंग कसा जन्माला आला हे समजून घेण्यासाठी तुकोबारायांशी भांडलं पाहिजे. महाराज सांगा मला, का बरं तुम्हाला हे असं बोलावंसं वाटलं? आणि ध्यानात घ्या, तुकोबारायांशी जेव्हा तुम्ही भांडता की असं तुम्हाला का बोलावंसं वाटलं, त्यावेळेला तुकोबाराय त्यांचं हृदगत जे तुम्हाला सांगतात त्याच्याने तुम्ही जगात अलौकिक ठराल. विठाला मी 3 विधानं तुमच्या पुढे ठेवलीत. तशी आपली विधानसभाच आहे, लोकसभेच्या जोडीला समजा. पहिलं विधान असं आहे, आपल्याला जे व्हायचं आहे ते समजून घेण्यासाठी जे लागतं ते सांगतात. पहिलं विधान. दुसरं, ज्यांच्या सोबतीने परमार्थ पूर्ण होणार आहे मग त्यांना ओळखण्याची रीत आपल्याला माहीत झाली पाहिजे म्हणून हा अभंग सांगितला. 2. आणि तिसरं, परमात्म्याच्या प्रसन्नतेकरता ज्यांची सेवा आवश्यक आहे ते ओळखण्याची रीत कळली पाहिजे म्हणून हा अभंग आहे. विठाला 3 विधानांकरता तुकोबाराय या अभंगाला अवतरित करत असावेत. पहिला विचार, आपल्याला जे व्हायचं आहे ते काय होणं हे समजून घेतलं पाहिजे. मग काय व्हायला पाहिजे? आपण काही व्हा, मला काही म्हणायचं नाही, पण तुम्ही जे व्हाल ते झाल्यावर दुसरं काही व्हावंसं वाटलं नाही पाहिजे असं व्हा. आपल्यालाच पंचायती आहेत, आपण हे झाल्यावर ते व्हावंसं वाटतं आणि ते झाल्यावर हे व्हावंसं वाटतं. त्यामुळं आमच्या होण्यात काही दम नाही आहे. बारीक माणसं दवाखान्यात जातात जाड व्हायला, आणि जाड माणसं दवाखान्यात जातात म्हणजे होणं कन्फर्म नाही आहे. झोपडीतला चाळीत जातो, चाळीतला फ्लॅटमध्ये जातो, फ्लॅटमधला बंगल्यात जातो, आणि बंगलेवाला महाबळेश्वरला गेल्यावर विचारतो कॉटेज अवेलेबल आहेत का? विठाला जरा सोपं बोलू का? असं व्हा की तुमच्याकडे पाहून लोकांची लाळ गळावी, लोकांकडे पाहून तुमची नाही. असं होणं ज्यांना जमलं त्यांना तुकाराम महाराज म्हणतात, घोटविन लाळ स्थिती सांडवीन मुक्ता आत्मस्थिती घोटविन लाळ ब्रह्मज्ञान हाती मुक्त आत्मस्थिती साधविन मुक्त आत्मस्थिती सांडवीन घोटविन लाळ ब्रह्मज्ञान हाती मुक्त आत्मस्थिती सांडविन मुक्त आत्मस्थिती आपली उजवी बाजू आणि डावी बाजू पण लाळ गळण्यासारखीच आहे. घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती. किती गोड चाल म्हटली दोघांनी, तितकं छान तुम्ही वाजवलं. म्हणजे इतक्या सहज आणि इतक्या कमी वेळात इतकं गोड गाता येतं. विठाला पण तुम्ही अनभ्यासी कीर्तनकारांची पंचायत कराल, कारण त्यांचं म्हणणं असतं पाऊण तास चालू द्या म्हणजे आमचं स्टॉक पुरेल. विठाला असं व्हा की परत तुम्हाला काही व्हावंसं वाटलं नाही पाहिजे, आणि असं व्हा की प्रत्येकाला तुम्ही झालात तेच व्हावंसं वाटलं पाहिजे. आपल्या होण्यावर आपण किती किती उच्चतम आणि ठाम असलो पाहिजे. तबला नवाज झाकीर हुसेनना एका पत्रकाराने विचारलं, तुम्ही तबला वाजवणारे झाले नसते तर काय झाले असते? ते म्हणले, असले फालतू प्रश्न काय विचारतोस? तबला वाजवणारा झालो नसतो तर काय झालो असतो? मी काहीच झालो नसतो, मी तबलाच वाजवायला जन्माला आलोय. ही भूमिका असली पाहिजे. होणं इतकं उच्चतम आहे, आपलं फार अवघड राहतं. काहीच जमलं नाही, मग आता बाबा होतं तर गप्पा हा बाबा करील काय?
मला म्हणायचं इतकंच आहे, ते व्हा की जे झाल्यावर काहीच व्हावंसं वाटलं नाही पाहिजे. आणि या जगामध्ये होण्यासारखं सगळ्यात उच्चतम असेल तर भक्त होणं आहे. उच्चतम याच्यापेक्षा जगात मोठं होण्यासारखं दुसरं काहीच नाही. हरिभक्त थोर हो मंडळी हरिभक्त थोर, हो मंडळी हरिभक्त थोर, हो मंडळी हरिभक्त थोर. काय त्याचा महिमा वर्णू वारंवार हरिभक्त थोर, हो मंडळी हरिभक्त थोर. काय त्याचा महिमा वारंवार हरिभक्त थोर, हो मंडळी हरिभक्त थोर. निळोबार यांचं प्रमाण आहे हे. हरिभक्त थोर भूमंडळी निळोबार आहेत, त्यामुळे विषय नील करून टाकलाय. पुढं काहीच बोलायचं नाही. तुम्ही भक्त झालात म्हणजे आता पुढे होणं काहीच उरलेलं नाही. मला हे सांगू द्या, हे धोतर नेसणारे म्हणजे हे असं ज्यांना वाटतं ना, ते नीट ऐका बरं. काय ताकद आहे भक्त होण्यामध्ये. मग प्रांत कोणताही असो, कोणताही असो. अंबानीची पत्नी दाक्षिणात्य मंदिरात गेली आणि तिथला नियम असा की तिथून त्या आचार्यांच्या हातून प्रसाद घ्यायचा असतो. पण तो प्रसाद घेताना आमच्या घरी पाठवा, ॲमेझॉनवर मिळत नाही, त्याला असा पदर पसरावा लागतो. नीता अंबानीने तो पदर असा पसरला आणि त्या आचार्यांनी, ज्यांच्याकडे जवळ काहीच संग्रह नाही, पण तो प्रसाद दिला. मला सांगा, सगळे ज्यांच्या जवळ पदर पसरतात, तिने ज्याच्याजवळ पदर पसरला तो हरिभक्त आहे. याच्यापेक्षा थोर कोण? आणि अंबानी साधा समजू नका. त्या प्री वेडिंगला तुमचे जे सगळे हिरो ना आयडॉल होते ना, सगळे ते भाजी बिजी वाढायला होते. भाजी वाढण्यात बिजी होते, भाजी बिजी. हा सगळे अनावळ विठाला. हरिभक्त थोर आहे. मग प्रांत धनाचा असो नाही तर ज्ञानाचा असो. ज्या वेळेला भगीरथ महाराजांच्या मुखातून ऐकलेलं आहे, हे श्रेय ज्याचं त्याला दिलं पाहिजे. विठ्ठला. हो, कारण आता सगळ्यात जास्त चोरी इकडून चालू आहे. मला म्हणायचं इतकंच आहे, अमेरिकेने आपल्याला परमसंगणक द्यायचा नकार दिला. राजीव गांधी तेव्हा पंतप्रधान होते, त्यांनी निरोप पाठवला, तुम्हाला काय गरज आहे सुपर कॉम्प्युटरची, तुम्ही काय करणार आहात. हृदयाला लागला तो शब्द. विदर्भात एका कीर्तनकाराचा मुलगा जो सायंटिस्ट झाला होता, PMO ऑफिसला कळवलं, मला पुरेशी व्यवस्था द्या, मी ते काम करायला येतोय. घरातून निघालेल्या त्या मुलाला अकोला रेल्वे स्टेशनवर सोडायला त्याचे वडील आले, जे कीर्तनकार. त्यांनी ज्ञानेश्वरी हातात दिली आणि सांगितली, बाळा विजय, रोज ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या वाचत जा. हो, त्या 5 ओव्या वाचनाच्या नियमात जेव्हा त्यांचा वाचतानाचा 12वा अध्याय आला, ज्ञानेश्वरी वाचली ना तुम्ही, 12वा 10वा व्हायच्या आत वाचा. तो तसा 10वा नंतर येतो 12वा, पण आपण 10व्याच्या आतच वाचला पाहिजे. विठ्ठला. अभ्यासासी कही सर्वथा दुष्कर नाही. तुम्हाला जे पाहिजे ते अभ्यासाने मिळेल. त्या ओवीची प्रेरणा घेतली, अत्यंत मेहनत केली आणि अमेरिकेची मदत न घेता भारताने परम संगणक बनवून दाखवला. कौतुक केलं पत्रकारांनी त्यांचं की तुम्ही हे काम करू शकलात. ते म्हणाले, कौतुक माझं करू नका, याचं श्रेय आळंदीच्या ज्ञानेश्वर माऊलीचं आहे. हरिभक्त थोर आहे. विठ्ठला. त्याच्यापेक्षा सोपं सांगू का, भक्त झाल्यानंतर पण मला अजून काहीतरी व्हावंसं वाटलं तर समजायचं मी भक्तच अजून नीट झालो नाही, काहीतरी कमी आहे आणि म्हणूनच ती तशी स्थिती ओढवते. अपुरेपणा उरलाच नाही पाहिजे. बस पूर्ण स्थिर, शांत, स्थितप्रज्ञ, पूर्ण समाधानी, पूर्ण तृप्त, कृतार्थ
हे सगळे शब्द भक्ताच्या जीवनात येतात. या जगात फक्त तोच म्हणू शकतो, धन्य आम्ही जन्म आलो. आपला कन्यात जन्म चाललाय विठाला. विचारा ना कोणत्याही माणसाला, कस काय चाललं, काय सांगावं. अरे काय सांगावं म्हणजे काय करावं. आता मी धन्य आहे, माझं जीवन सुंदर आहे, असं जो म्हणतो तो फक्त भक्तच या जगात. पण मग आता भक्त तृप्त असतो, पूर्ण असतो, सगळं असतो. पण मग तो व्हायचा कसा ते कळलं पण पाहिजे ना. तुम्हाला जे व्हायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला तसं काहीतरी केलं पाहिजे. त्याच्या रीती आहेत. हल्ली एक जमाना असा आलाय, कोणत्याही पोराला विचारा काय होणार आहेस, कलेक्टरच. मध्ये स्टॉपच घेत नाहीत पोरं. त्याला म्हटलं तू कलेक्टर व्हायला निघाला ठीक आहे, पण गावची वरात कोणाची असो, नाचवायला तूच असतो, गावचा मायकल जॅक्सन तू. तुला जमणार कसं काय. लोकांना उलट काळजी वाटते, हा जर नुसता वरातीत नातच राहिला तर याची वरात निघेल का नाही जरा शंका वाटते. तुम्ही जे व्हायचं ठरवलंय ना त्याच्यासाठी तसे कष्ट, तशी मेहनत, तशी रीत पाहिजे. आचार्य आत्रेयांना विचारलं होतं संगीताबद्दल तुमचं काय मत आहे. म्हणे हो संगीताबद्दल माझं मत आहे, आपले 7 सूर ठरलेले आहेत. ते म्हणले तुमचे नाही, अख्ख्या जगाचे आहेत. नाही म्हणे, जगाचे निराळे आणि माझे निराळे. माझ्या संगीतातले 7 सूर लता मंगेशकर मोजून घ्या. हे 7 सूर मी मानतो. का बरं, आयुष्यात आवाजाने त्यांना कधीच दगा दिला नाही. कारण इतकं उंचीवर ठेवलं होतं, ज्याच्या हातून जेवावं, ज्याच्या हातून पाणी प्यावा तो एकच माणूस आणि त्याच्याचकडून सगळं स्वीकारलं. आपण कोणताच भजीवाला सोडत नाही विठाला. भक्त व्हायचं आहे ना, मग त्याचे काही नियम आहेत, त्याचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स काहीतरी आहे, ते करावंच लागेल. आणि जिथं जसं जायचंय ना तिथं तसंच गेलं पाहिजे. म्हणजे साधी गोष्ट आहे, अगदी साधी. 2 वस्तू जोडायला, टिकून ठेवायला आपण एक तर चूक वापरतो, नाही तर स्क्रू वापरतो. बरोबर आहे, कळलं ना. चूक नाही तर स्क्रू, हे दोन्ही काम जोडण्याचंच करतात, पण दोन्हीची रीत मात्र भिन्न आहे. चूक ठोकली पाहिजे आणि स्क्रू पिळला पाहिजे. स्क्रू ठोकला तर ते चूक आहे, कारण ती चूक नाही. जाते, तुमची काही चूक नाही. बरं, जर चूक पिळायला घेतली तर लोक म्हणतील याचा स्क्रू ढिला आहे विठाला. म्हणजे साधी चूक ठोकण्यात सुद्धा चूक होता कामा नये. आम्हाला भक्त व्हायचंय, त्यात चूक होता कामा नये. मग जे व्हायचंय ते कसं आहे, काय आम्ही समजून घेतलं पाहिजे. ते समजून सांगणारा हा अभंग आहे भक्ताईसे जाणं. एक दुसरं विधान मी तुमच्या पुढ्यात ठेवलंय. काय, एक आम्हाला भक्त व्हायचंय म्हणून. दुसरं, आम्हाला भक्ती करायची असेल तर आम्हाला कोणाच्या तरी सोबत राहावं लागेल. सध्या लोकांना असं झालंय आपलं आपणच, कोणीच नाही, कशीच नाही. आमच्या मुंबईत 2 वर्षापूर्वी पौर्णिमेला, गुरुपौर्णिमेला पोरांनी गुगल पूजला होता. ते म्हणाले हाच आमचा गुरु. मी म्हटलं गुगल तुमचा गुरु कसं काय. ते म्हणाले गरजच नाही कोणाची. आता तुम्ही काही टाईप करा, सर्च मारा, डेटा अवेलेबल, विकिपीडिया उपस्थित होतो. मी म्हटलं असं असलं तरी गुरु पाहिजेच ना. तो म्हणाला कसं काय. अरे गुगल टाईप केलेलं सर्च मारल्यावर माहिती देतं, पण सर्च करण्यासाठी टाईप काय करावं हे सांगणारा कोणतरी लागणार. कारण तू काय टाईप करणार हे तू कोणत्या टाईपचा यावर अवलंबून आहे विठाला. म्हणजे कोणाची तरी सोबत घ्यावीच लागेल ना, कोणाच्या तरी सानिध्यात जावंच लागणार आहे. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. त्यांच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. म्हणून किंवा ज्ञानोबाराय म्हणतात, मग साधू संगे सुभटा उजू सत्कर्माची या वाटा. सत्कर्माची वाट उजळवण्याकरता संग साधूचाच लागतो अर्जुना. तेव्हा तुम्हाला तिथं तसं करता येईल, तसं चालता येईल. म्हणजे भक्ती करायची असेल तर भक्ताचं सानिध्य लागतं. म्हणून भक्त कसा आहे तो ओळखता आला पाहिजे. भक्तीच्या प्रांतात 2 चुका करू नयेत.
कोणत्या? कोणत्याही संताला माणूस समजू नका आणि कोणत्याही माणसाला संत समजू नका. विठ्ठला संतालाच संत समजायचं आहे ना, मग तो कसा आहे ते कळलं पाहिजे. त्यासाठी हा अभंग सांगावा लागला. बघ तैसे जाणार. 2. तिसरा विचार, हा अभंग का सांगितला महाराजांनी? आम्ही त्या भक्तांच्या सानिध्यात सेवेत राहिलो तरच ज्याच्या कृपेसाठी परमार्थ करायला घेतला तो खुश होतो. देव सारावे परती, संत पूजावे आरती. एवढंच नाही, भगवान म्हणतात त्याचे पाय दाबले म्हणजे माझे पाय दाबल्यासारखे. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, त्यांची सेवा केली देवा पावे. तुका म्हणे एवढ्याने होऊन जाणार आहे. मग ज्यांच्या सेवेनं देव संतुष्ट होणार आहे ना, मग ते या जगात असतील कसे, आहेत कसे, हे आम्हाला ओळखता आले पाहिजेत. म्हणून महाराजांनी माहिती दिली पहिल्या चरणात. भक्त ऐसे जाना जे देई उदास, भक्त ऐसे जाना जे देई उदास, भक्त ऐसे जाना जे देई उदास, उदास भक्त ऐसे जाना जे देई उदास, 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 ऐसे जाना जे देई उदास. हे दे आशा पाश निवारोनी, हे दे आशा पाश निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. गेले आशा पाश निवारोणी, गेले आशा पाश निवारोणी, विषय तुझ्यांचा झाला नारायण, विषय तुझ्यांचा झाला नारायण. भक्त ऐसे जाना जे देई उदास, गेले आशा पाश निवारोनी, गेले आशा पाश निवारोनी, भक्त ऐसे जाना जे देई उदास, गेले आशा पाश निवारोणी, गेले आशा पाश निवारोनी. भक्त ऐसे जाना जे देही उदास. भक्त ऐसे जाना जे देही उदास. येईल अंदाज आता विठ्ठला. हो, भक्त ऐसे जाना जे देही उदास. ठीक आहे, हा अभंग तुकाराम महाराजांनी का सांगितला त्याची 3 कारणं मी तुम्हाला सांगितली. ही 3 कारणं म्हणजे या एकाच कीर्तनात एकाच अभंगाच्या 3 प्रस्तावना झाल्या. तुम्हाला एकाच कीर्तनात ते सांगितलंय. विठ्ठला त्याचा एक्स्ट्रा वगैरे काही नाही आहे. मग आता अजून एक अडचण आहे. काय की भक्त ऐसे जाना जे देही उदास हा अभंग तुम्ही हनुमान जयंतीच्या सप्त्यात का घेतला, हा प्रश्न शिल्लक आहे. त्याचं उत्तर असं आहे, हा सगळा अभंग आणि हनुमंतरायचं जीवन हे एकसारखं आहे. तुम्ही सगळा अभंग ताडून पहा. ही तुकोबारायांची वर्णन करण्याची रीत आहे. एक तर नाव घेऊन, नाही तर नाव न घेता, पण वर्णन तसंच करणार. धरणेकराचे जे अभंग आहेत त्याच्यामध्ये त्यांनी ज्ञानोबारायांचं वर्णन करणारे 2 प्रकारचे अभंग लिहिलेत. एकामध्ये माऊलीचं नाव घेऊन वर्णन आहे. ज्ञानियांचा गुरु राजा महाराज म्हणती ज्ञानदेव.
आणि एक अभंग असा आहे त्यात नाव घेतलं नाही, वर्णन माऊलींचंच केलं. जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ. तसा माझा स्पष्ट दावा आहे. हनुमंतरायाचं वर्णन करताना तुकोबारायांनी काही अभंगात हनुमंतरायाचं नाव घेतलंय. शरण शरण जी हनुमंता. आणि ज्या अभंगात हनुमंताचं नाव नाही घेतलं पण वर्णन केलं तो अभंग फक्त हाच आहे. किंबहुना भक्तैसे जाना जे देई उदास हा अभंग जेव्हा लिहिला तेव्हा तुकोबारायांच्या पुढ्यात फक्त मारुती आहे. विठ्ठला म्हणून हनुमान जयंतीच्या सप्त्यात हा अभंग घेतला. हे झालं. पण मग महावीर जयंतीलाच का घेतला? त्याचंही कारण आहे. भक्तैसे जाना जे देई उदास. अंगावर चिंदी सुद्धा वर्धमान महावीरांनी धारण केली नाही. इतके देहावर उदास झाले असे जे भक्त त्यांची जयंती आहे. महावीरांच्या अंगावर वस्त्र नाही. आता वस्त्राच्या दुकानाचं नाव महावीर क्लॉथ स्टोअर असतं तो भाग वेगळा. विठ्ठला हे माझं नाही, तरुण सागर म्हणायचे हे. ज्याचं त्यांनीच म्हटलेलं बरं. विठ्ठला कारण दुसरं कोणी म्हटलं का राग येतो. जाऊ द्या. हा मला म्हणायचं काय, हनुमंतरायाचं जीवन आणि हा अभंग बस आपण एवढा विचार करावा या अभंगाकरता, एवढी मला अपेक्षा आहे. भक्त ऐसे जाना जे देही उदास. असे आहेत ते भक्त जे देहावर उदास आहेत. आता देहावर उदास असणारे भक्त आहेत म्हणजे आत्महत्या केलेल्यांची यादी इकडे घालू नका. देही उदास लक्षात ठेवा. उपेक्षा वेगळी, उदासीनता वेगळी आणि आसक्ती वेगळी. आसक्ती म्हणजे फार काळजी घेणं, फारच काळजी, इतकी काळजी काही विचारूच नका. देहावर अत्यंत आसक्त. त्या हिरोईन असतात ना, हिरोईन चित्रपटातल्या हिरोईनच घेतात म्हणा त्या, पण त्या सुरकुत्यांना फार घाबरतात. चेहऱ्यावर जर सुरकुती आली तर फार भीतात. मग जिथं सुरकुती आली तिथे एक इंजेक्शन मिळतं बोटॉक्स नावाचं. तेवढा भाग सुचतो. लोकांना वाटतं त्यांची तब्येत छान आहे. विठ्ठला इतकी आसक्ती द्यायची. एक आजी गेली बाजारात आणि म्हणे मला आरसा घ्यायचा आहे. कितीला? त्याने शिल्ल 500 रुपये. बघू. त्याला ठेव मेल्या 500 रुपयाला आरसा. आम्ही काय पाहिले नाही का? आम्ही काय बाजारात गेले नाही का कधी? लहान असताना आम्ही जायचो बाजारात. 50 रुपयात आरसा यायचा आणि मी दिसायचे पण छान. तुझा आरसा 500 रुपयाचा, मी दिसते पण कशी? आता याला आरसा काय करील? आपला डिस्प्ले गेला म्हणजे अजून पण आपण असंच दिसावं असं वाटणं, याला आसक्ती म्हणतात. आणि काही लोक विद्वेष म्हणजे नकोच आहे, घालूनच टाकू. लक्षात ठेवा, आसक्त म्हणजे उदास नाही आणि विद्वेषी म्हणजे पण उदास नाही. मग उदास म्हणजे काय? तुम्ही जरा उदास बसू नका. म्हणजे मी सांगतो तुम्हाला उदास म्हणजे काय. उदास शब्दात 2 तुकडे करा. मराठी भाषा आहे. खरं तर सगळ्यात जास्त नाजूकपणाच्या गिरक्या ज्या भाषेत घेता येतात ना ती मराठी आहे. नाहीतर ज्ञानोबारायांनी संस्कृतच्या विरोधात बंड केलं नसतं. प्रत्येक संत रागाने बोललेत. नाथांची तो ओवी आहे. संस्कृत वाणी देवे केली तो प्राकृत काय चोरापासून झाली. मराठीवर अत्यंत प्रेम आहे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी मराठीत सांगण्यासाठीच महाराष्ट्रात जन्म घेतलाय. विठ्ठला त्यामुळं एवढा नाजूकपणा आहे या भाषेमध्ये, इतक्या गिरक्या आहे तो. आज लोकांना कळे ना ते अनुप्रास, श्लेष, अलंकार आता सगळं चरबट झालंय. नुसतं हा ना विठ्ठला. अरे काय हाना. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती. काय उंचीवरून भावना आहे हो मराठी माणसाची. आता तो महेश कुठं प्रभू कुठं नुसता विठ्ठला म्हणायचं काय. पुन्हा नाजूकपणा अपेक्षित आहे. ज्याला स्पर्श म्हणतात. आता नुसते वरखडेच चालू आहे हो. मला म्हणायचं इतकंच आहे, त्या उदास शब्दात त्याचे अर्थ दडलेत. संधी मिळाली तर विग्रह करा. असू द्या. उदास शब्द फोडा. दोन भाग करा त्याचे. उद अधिक आस.
आस म्हणजे इच्छा आणि उत याचा अर्थ वर. काहीतरी मोठं होण्याच्या इच्छेसाठी देहाकडे दुर्लक्ष झालं याला म्हणतात उदास. तुम्हाला काही व्हायचं आहे ना, याची फार लाड पुरवून कोणी होत नसतो मोठा. तुम्हाला सांगतो, साधारण 4-5व्या दिवशी मृदंग वादकाच्या बोटांना पट्ट्या दिसतात. बोटाला कशाच्या, कशामुळे आहेत त्या? मृदंगाचं वादन करता करता ती बोट फुटतात आणि फुटलेल्या बोटांना पट्टी लावायची असते. त्यामुळे मृदंग वादकाला कोणती फुटपट्टी लावता? विठ्ठला. आणि ती फुटलेली बोट घेऊन तो मृदंग वादक पुन्हा तितक्याच तन्मयतेने मृदंग वादन करतो. का? मृदंग वादन चांगलं झालं पाहिजे या उच्च इच्छेसाठी बोटांवर उदास होणं भक्ताईसे जाणं. तिथं उदासच व्हावं लागतं. माझ्या बोटाचं कसं काय होईल, ते लोक बोट ठेवतील त्याला. मला म्हणायचं काय आहे की उदास होणं, तुम्हाला काही मोठं व्हायचं आहे ना, मग त्याच्यासाठी इतर बाबीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. आणखी सोपं बोलतो, हनुमंतरायाला भक्त म्हणतात. मग भक्त देहावर उदास हो, देवाचं काम करताना देहाचा विचार बाजूला ठेवावा लागतो ना, त्यालाच भक्त म्हणतात. कसं पाहतो तो शरीराकडे, तर या देहावरी उदास वैसिया परी उकिता जैसा बिढारी बैसला दिसे. संतांनी या बाबतीत लक्षण आग्रहपूर्वक सांगितलंय. नाही देही उदासीन, नाही देही उदासीन नाही देही, उदासीन नाही देही. लटिके वचन नाही देही उदासीन, नाही उदासीन नाही देही उदासीन. लटिके वचन नाही देही उदासीन, नाही देही उदासीन, नाही देही उदासीन. लटिके वचन नाही देही उदासीन, नाही देही उदासीन, नाही देही उदासीन. लटिके वचन नाही देही उदासीन, देही उदासीन, नाही देही उदासीन. म्हणताना नाही म्हटलेला अर्थात तिथं ठेवायचा नाही. लटिके वचन नाही देही उदासीन, देहावर उदास आहे. मग सेवेकरता देहावर उदास हो, देहावर उदास झाल्याशिवाय सेवा होतच नसते हो. रामायणातली गोष्ट आहे, ज्या वेळेला संपाती भेटला आणि त्यांनी वानरांना सांगितलं की तुम्ही जिला शोधता ना, ती इथून समुद्राच्या पलीकडे लंकेत अशोकवनात बसलेली आहे. काही योगदान आहे एक परिवाराचं रामासाठी. दोघे भाऊ रामाच्या कामाला आलेत. रावणाला अडवताना टाकेतला एक कोसळला, तो जटायू, आणि सीतेचा पत्ता सांगायला वानरांना मदत करायला आला तो संपाती. इथून दिसते मला. आता आधी यांना बरं वाटलं पत्ता सापडला, पण परत सगळे खाली बसले. त्याचं कारण आहे, जाणार कोण? शतयोजनाचा सागर आहे. अंगदाला विचारलं तुझं कसं काय, तर तुम्ही जाऊ शकतो, येऊ शकत नाही. म्हणजे काय डिपॉझिट घालवायचं आहे का काय? तो परत आला पाहिजे, परत येणारच गेला पाहिजे. सगळे शांत बसले. त्यावेळेला जांबुवंतांनी एक भाषण केलंय. रामायणामध्ये 2 मोटिवेशनल स्पीच आहेत. रामायण ह्या अंगाने पण बघा आपण. मोटिवेशनल स्पीच, दुसऱ्याला प्रेरित करणारी भाषणं. फक्त एक चांगलं आहे आणि दुसरं वाईट आहे. कैकेयीचा रामावर अत्यंत जीव होता, मग एवढ्या टोकाला का आली? मोटिवेशनल स्पीच. बाय बाय कोण नाही, आपलीच मंथरा बाय, दुसरा आहे कोण? असं भाषण केलं महाराज. जिचा रामावर सगळ्यात जास्त जीव होता तिने रामाशी सगळ्यात दुष्टपणानं वागली. अत्यंत प्रेम होतं. कैकेयीला पण समजायला पाहिजे, कामवालीचं किती ऐकावं विठाला. हे बॅड स्पीच आहे. आणि दुसरं गुड स्पीच आहे, ते केलंय जांबुवंतानी.
तरुण जो जाईल सिंधू महान असा हा एकच हनुमान. गदिमानी फार गोड लिहिलंय आणि बाबूजी निघायले. मला म्हणायचं काय हा तीच तरुण जो जाईल सिंधू महान असा हा एकच श्री हनुमान. तो हनुमंत असा एकच आहे. आणि महाराज इतकं गोड भाषण आहे ना ते, आपण कधी निवांत वाचा. ते जांबुवंत म्हणतात, अरे 100 योजनाचा समुद्र तुझ्यात किती ताकद आहे माहिती का. जुग सहस्र योजन पर भानू लिल्यो ताई मधुर फल जानू. जो सूर्यापर्यंत जाऊ शकतो तो लंकेत जाणार नाही काय. आणि एखाद्याला प्रेरित करताना 10% काम करायचं आहे ना, तर त्या 10% साठी त्याला 40%ची एनर्जी सांगावी लागते. आपलं ते काम नाही आणि त्या कामात आपण जाऊही नाही. आजारी पडल्यावर माणसं बघायला जातात ना, आपण अजिबात जाऊ नये. आपण न गेल्यानं तो 4 दिवस जास्त जगू शकतो. कारण आपलं स्पीच खतरनाक राहतं. हे त्याला विचारतात काय झालं, तो म्हणतो ताप आलाय. ताप, काळजी घ्या. आमच्या बाजूच्या माणसाला सकाळी ताप आला, दुपारी गेला, हा संध्याकाळपर्यंत नक्की. मोटिवेशनल स्पीकर विठाला. तू जाऊच नको. काय सांगितलं, समुद्र पार करायचा आहे. अरे तू सूर्यापर्यंत गेलास, उंच पर्वतावर चढला आणि तिथून जय श्रीराम म्हणून उड्डाण केलं. जिमी अमोघ रघुपती कर बाना यही भाती चले वो हनुमाना. रामाचा बाण जसा निघतो तसे हनुमंत निघालेत. रस्ता सोपा नव्हता. 3 जणी आडव्या आल्या होत्या हनुमंताला. पहिली सुरसा, दुसरी सिंहिका आणि तिसरी लंकिनी. सुरसा ही सर्पाची आई होती. तिने तोंड आ केलं, हा तिच्यापेक्षा डबल झाला. ती 1 योजन, हा 2 योजन. ती 8 योजन, हा 16 योजन. ती 64 योजन झाल्यावर हा 64 दुने 128 झाला. अजिबात नाही. हा एकदम बारीक झाला आणि तिने तोंड उघडून बंद करेपर्यंत जाऊन पण आला. ती सुरसा म्हणाली बरोबर आहे. का, नुसता जाड असून होणार नाही, अक्लवान पाहिजे. हा बुद्धिवान आहे. बुद्धिमताम वरिष्ठम. सगळीच कामं मोठं होऊन नाही करतायत, काही कामं लहान होऊन करून घ्यावी. प्रत्येक ठिकाणी मोडेन पण वाकणार नाही. मोडणं उद्दिष्ट आहे का विठ्ठला. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. काय तुम्ही दोघे गायला लागले ना, असं वाटतं आपलं बंद करून ठेवावं. इतकं गोड. ते रोहिदास नाही, सदा हिरो. रोहिदास सदा हिरो अशी माझी मते आहेत विठ्ठला. तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान. बाहेर आले, फिरून आले. फिरून आल्यानंतर पुढे निघाले तर एक सिंहिका नावाची राक्षसी आली. सिंहिका म्हणजे तिला एक सिद्धी प्राप्त होती, छायाग्राही. हे छायाग्राही काय असतं, समुद्राच्या वरून जर एखादा पक्षी उडत असेल तर त्याची सावली समुद्राच्या पृष्ठभागावर पडते. ती सावली धरून खेचली का तो वर चाललेला आहे ना, तो खाली येतो. ही सिद्धी फक्त सिंहिकालाच होती असं नाही. गावात अशा 8-10 सिंहिका राहतात. कोणी वर चाललं का खेचलंच खाली. हे तिकडूनच आहे, काही फरक पडत नाही. तुम्हाला सांगतो, तिने हनुमंताला पण खाली खेचलं. हनुमंताने एक असा गुद्दा दिला, सिंहिका संपवली. लंकेत जाताना तिथे एक राक्षसी आली, तिचं नाव लंकिनी. तिने याला पकडलं हनुमंताला. हनुमंत पण हैराण. का, लंकेत शिरताना हनुमंत किती लहान झाले होते माहिती. मसक रूप धरी शरीरा. मसक, मसक म्हणजे मच्छर नाही, मच्छरपेक्षा सुद्धा एक स्मॉल साईज आहे. काय म्हणता तुम्ही त्याला, असं बारीक राहतं बघा. चिलट, मुरकुट. मुरकुट ते पोरं म्हणतील मुरकुट. बोरकुटचा भाऊ नाही आहे मुरकुट. एकदम बारीक, असं वाटतं डोळ्याला वायफर लावावेत. तेवढं रूप धरलं हनुमंताने, तरी पण पकडलं. काय सिक्युरिटी असेल रावणाकडे.
आपले ब्रह्मदेशातले रोहिंगे भारतात चाललेत विठाला. त्याने विचारलं बाजूला बांगलादेश होता तो तुमचा चांगला देश आहे. अडवलं महाराज. अडवल्यावर त्यावेळेला हनुमंताने त्या लंकिनीच्या मानेत फटका मारला. ती रक्त ओकली हो. आणि तिला जरा मोकळं वाटलं. ती म्हणते बरं बाबा तुम्ही आलात. म्हणे का? मी पण इथं काय हाऊस म्हणून सेवा करत नाही. रावणाने ह्या ड्युट्या लावल्यात. ते भाई लोकांचा पण एकमेकाला त्रास असतो विठ्ठल. हो. ती म्हणाली मला जेव्हा रावणाने इथं ड्युटी दिली ना त्यावेळेला मी ब्रह्मदेवाला विचारलं होतं इथून सुटका कधी. तेव्हा ती म्हणाली ब्रह्मदेव सांगतात इथं एक वानर येईल ते तुझ्या मानेत गुद्दा देईल आणि तू रक्त ओकशील. समजायचं रावणाचा लास्ट पॉवर प्ले आहे आता. हनुमंतालाही बरं वाटलं. का? गुड न्यूज, आपण जिंकणार अशी आशा. बरं आत शिरले. विभीषणाकडून अशोकवनात गेले. एका झाडात लपले. नेमकं त्याच वेळेला रावण तिथं आला होता. ही रावणाची पहिली एंट्री आहे तिथली. हनुमंताने पहिल्यांदा पाहिलंय. त्याच्या पर्सनॅलिटीचे पण काही श्लोक आहेत. आता आपल्याला पेटवायचा असतो त्यामुळे आपण गोनपाटाला डांबर लावतो तो भाग वेगळा. पण बुद्धिवान होता बिचारा. वेदांना जी चाल लावली ती रावणाने लावली आहे. होता सुराचा पण आसुराचा. विठ्ठला सुरात होता पण सुरात नव्हता. त्यावेळेला रावणाकडे पाहतो कोण? हनुमंत. आणि तो रावण धमकी देत होता जानकीला उद्या तुला मारणार. हनुमंताला राग आला होता पण आवरून धरलं. का? योजनेत आक्रस्ताळेपणा आणि घाई नसावी. योग्य वेळेला योग्य निर्णय घेतले पाहिजे. काही जागी घाई करू नये आणि काही जागी विलंब लावू नये. काही जागी विलंब लावता कामा नये. मंदिर करू नंतर पूर्ण. विठ्ठला विठ्ठल देव तर बसून घेऊ. काही जागी विलंब लावायचा नाही. जेव्हा रावण निघून गेला तर तिथे एक मैत्रीण आली तिला, त्रिजटा. त्या त्रिजटेने सांगितलं सीते घाबरू नको, हा काही बोलू दे. का? मला काल स्वप्न पडलं आणि स्वप्नात असं दिसलं की एक वानर जो तुझ्या नवऱ्याचा सेवक आहे तो लंकेत आलाय. हनुमंत डोकं खाजवायला लागला. कुठल्या फुटेजमध्ये सापडलो? CCTV. मग हिला कळलं कसं? सगळं म्हणे सांगितलंय. तुझ्या नवऱ्याचा ख्याली खुशालीचा निरोप पण त्यांनी दिला. तुझ्या नवऱ्याची अंगठी पण दाखवली. इतकंच नाही, जाताना तो लंका पेटवून गेलाय. हनुमंतांनी परत डॉक्युमेंट चेक केले तर लंका जाळा असं कुठे लिहिलेलं नाही. मग लक्षात आलं सभेत आयत्या वेळी उपस्थित होणारे विषय. फॅक्स आला म्हणून सबमिट केलं. जाताना एवढं करून जायचं. सोपं बोलू का? चांगलं काम करायला घेतल्यावर सगळं एकदमच सुचत नाही. तुम्ही काही करू लागल्यावर पुढचं दिसू लागतं आणि ते देवानं तुमच्याकडं पाठवलंय असं समजावं. निघाले पुढे. हळूच जानकी मातेच्या सन्निध गेले. प्रणाम केला. म्हणे मी आलोय, मी तुम्हाला घ्यायला आलोय. सीता म्हणाली येणार नाही. का? मी परपुरुषाचा स्पर्श स्वीकारणार नाही. हनुमंत म्हणाले लेक आहे मी तुमचा, आई माझ्या खांद्यावर बस. म्हणे तरी पण येणार नाही. का? अरे पंचवटीहून रावणाने मला इथं आणली चोरून आणि इथून तू परत अयोध्येला नेणार ती पण काय मी चोरीची वस्तू आहे का? दुसरी गोष्ट, एखाद्या शालीन पतिव्रता साध्वी स्त्रीकडे वाईट नजर टाकल्याचा परिणाम काय होतो तो रावणालाही कळू दे आणि जगाला पण समजू दे. मी येणार नाही तुझ्या बरोबर. आणि चौथी गोष्ट, माझ्या नवऱ्याच्या मनगटात काय ताकद आहे आणि भुजांमध्ये काय बळ आहे जरा जगाला समजू दे. तो येईल तेव्हाच निघेन. काय करारी बाण आहे सीतेचा, काय जानकी आहे. थोडं जानकी. विठ्ठला बर. हे गेले तिकडे फळं वगैरे खायला. आता परवानगी उगाच घेतली होती आणि देण्यात आळस करू नये. लहान मुलांनी जर विचारलं तुम्हाला घरी येऊन तुमच्या मळ्यात जाऊन आंबे पाडून खाऊ का, अजिबात नाही म्हणू नका. का? विचारायला आलाय हेच नशीब, नाही तर परस्परम समर्पय. आम्ही गेले भगवान गेले हनुमंत तिथे
काही चोरीविरी करायची नव्हती, पार्लमेंट गाजवायची होती, संसद रत्न. कारण धरलं रावणाच्या माणसाने आणि नेलं. जेव्हा लंकेत नेऊन बसवलं तेव्हा विचारलं रावणाने, कोण तू? माणसाला परिचय देता आला पाहिजे, आयडेंटिफिकेशन आणि इंटिमेशन. हनुमंतानी एकाच वाक्यात सांगितलं, रावणा, चोरासारखा जाऊन ज्याच्या गैरहजेरीत त्याची बायको चोरून आणली त्या रामाचा मी सगळ्यात दुबळा सेवक आहे. एका वाक्यात किती कार्यक्रम केले तर जरा तपासा. रावण चोर आहे हे टीव्ही वरून पहिल्यांदा डिक्लेअर झालं. दुसरी गोष्ट, मी सगळ्यात दुबळा आहे. जाताना लंका पेटवायची होती ना, मग सगळ्यात दुबळ्यांनी एवढा पराक्रम केलाय तर बाकीचे आल्यावर काय करतील? त्या दिवसापासून लंकेत बीपीचे पेशंट वाढले. रावणाला वाटलं जास्त बोलायची सोय केली पाहिजे. ते म्हणाले काय करायचं? ते म्हणाले वानराचा सगळ्यात जास्त जीव शेपटीत आहे. ऍक्च्युली देवाने सेफ्टी म्हणून दिलंय ते, नाही याची शेपटी पेटवून टाका. राजानं शेपटी पेटवा म्हटल्यानंतर लगेच एक दुकानवाला म्हणतो आपले 10 डबे तूप. कापडवाला म्हणतो 50 मीटर आपलं कापड. मारुती म्हणतो देणग्या देता का? ध्यानात ठेवतो तुम्हाला बरोबर. सरकारने उपक्रम राबवल्यावर उद्योजक त्याच्यात सहभागी का होतात? कारण पुढचे ठराव पास होताना त्या उद्योजकांचा विचार सरकार करत असतं. या बाबतीत तुम्ही अदानी, आपला अडाणी नाहीत. विठ्ठला विठ्ठल. रामायणात काय आहे यापेक्षा रामायणात काय नाही हा प्रश्न आहे. फक्त नुसते रडायचे कार्यक्रम बंद झाल्यावर बरं होईल जरा. विठ्ठला शांतपणे बसून जीवनाचे अर्थ समजून घेणारं शास्त्र आहे रामायण. मग हनुमंताने घेतले ते शेपटी. कापड कमी पडू लागलं. एक जण म्हणाला ती जानकी बसली तिचं आणायचं का? हनुमंताने आवरून घेतलं, कारण 11ला संपवायचं होतं. बर एवढं झाल्यावर आता म्हणे पेटवून द्यायची. एक म्हणाला थांब थांब, आधी नाही पेटवायची. रावणाला बोललेल्याला काय होतं, त्याची मिरवणूक काढली लंकेतून, या गल्लीतून त्या गल्लीतून. हनुमंत म्हणाला फार बरं झालं, माझं गुगल अपडेट करून घेतो कुठल्या गल्लीतून कसं जावं, कारण सैनिक घेऊन यायचं ना पुढच्या वेळेला. महाराज निघाले, ते सगळीकडून झालं, त्याची शेपटी पेटवली. याच्याबद्दल पुढे 2 प्रवाद आहेत. एक, हनुमंत या घरावरून त्या घरावर उड्या मारत गेले, हा एक प्रवाद. आणि दुसरा, ती एकाच जागी बसली शेपटीने सगळं केलं. कारण ही शेपटी नव्हती, ती माता पार्वती होती. हनुमंत अवतार घ्यायला लागले तेव्हा पार्वती माता म्हणाल्या महादेवाला, मला पण घ्या ना सोबत, प्रभूची सेवा होईल. महादेव म्हणाले तू काही येऊ नको. का? तू आल्यावर राम बाजूला राहायचा आणि मला तुझीच सेवा करावी लागायची, पॅकेज टूर नको. ते म्हणाले असं काही करणार नाही, पण मला घ्या ना सोबत. तुला ठेवू कुठं, नेऊ कसं? ते म्हणाले मी तुमचं पुच्छ होते. म्हणून पार्वती माता शेपटी झाली. ऐका, सीता नावाच्या एका स्त्रीचा झालेला अपमान सहन झाला नाही म्हणून पार्वती नावाच्या दुसऱ्या स्त्रीने लंका पेटवली आहे. विठ्ठला नारी अबला नसते, ती सबला असते. हे पुन्हा सिद्ध झालं. आता लंका पेटवली हे सगळं आपल्याला माहिती आहे. मला एकाने विचारलं कशाला मॅटर केला हनुमंतानी? रावणाचा फ्लॅट तेवढा पेटवायचा होता, लंकेला का त्रास दिला? त्याचं कारण आहे, रावण चोरी करतो आणि तरी लंकेतल्या लोकांना राग येत नाही. कारण लंकेतले लोक म्हणायचे आपल्याला सगळं भेटतंय ना, काही का करेना. तो त्यांचा प्रायव्हेट इश्यू आहे. हनुमंत म्हणाले थांबा जरा, प्रायव्हेट इश्यू कन्वर्ट इनटू पब्लिक इश्यू. हा एकट्या रावणाचा नाही, तुमच्या पण घराचा प्रश्न आहे. रावणाचं घर नाही, तुमची पण घरं पेटतील. लोकांना काय करायचं गेलं? प्यायला हातभट्टी, पैशाला सोसायटीन, बसायला फटफटी. विठ्ठला रावणाने लंका जाळली, सगळं घडलं. मला तात्पर्य एकच सांगायचंय, रावणाने लंका जाळली हे आम्हाला माहिती आहे, पण लंका जाळत असताना त्या रावणाची लंका जाळत असताना हनुमंताच्या द्वारे लंका रावणाची जळते. रावणाची लंका जाळतोय हनुमंत हे आम्हाला दिसतं, पण लंका जाळताना हनुमंताची शेपटी पण जळते हे आम्हाला दिसत नाही. शेपटी जाळून घ्यावी लागली तेव्हा रामाचं काम करता येणारी ती लंका जाळणं घडलं ना. म्हणजे रामभक्ती करताना
शेपटी हे आपलं शरीर आहे. भक्त ऐसे जाना जे देही उदास. राहिली दुसरी बाब, गेले आशापाश निवारोनी. कोणतीच अपेक्षा उरत नाही. बरं, आशापाश नाही म्हणजे कोणताच पाश नाही का? तो शेवटी असतो. काही काही शब्दाच्या रचना त्याच्यातल्या गुह्याची उकल करतात. म्हणजे सोपं सांगतो तुम्हाला, लग्न झाल्यावर त्या जोड्या फिरायला जातात काकाकडे, मामाकडे, आत्याकडे. पूर्वी लग्न झाल्यावर फिरायला जायची पद्धत होती. ते फिरायला गेल्यानंतर मग म्हाताऱ्या माणसांना फार इंटरेस्ट असतो या जोड्यांमध्ये. मग ती एखादी आजी त्या नव्या नवऱ्यानंतर ये ग इथं बस. मग तिला विचारते, तुझं नाव काय, तुझा मामा कुठला, तुझा काका काय करतो. काहीच कारण नाही, काहीच कारण नाही, त्यांना काही काम नाही. मग पुन्हा प्रश्न येतो, तुझं शिक्षण किती. ती आजी विचारते तिला, शिक्षण किती. मग ती म्हणते मी MA झाली आहे. मग ही तिला परत विचारते, पण ती मॅट्रिक झालीस का. मला म्हणायचं काय, MA झाली ना म्हणजे मग मॅट्रिक झाली या प्रश्नाची विचारणा मूर्खपणा आहे. तसे आशापाश गेला ना मग सगळे गेले. विठ्ठला भावार्थ रामायणात वर्णन आहे. भ्रांती माझी सप्तपाश, अहमदारा पुत्रपाश, स्वजन गृहद्रव्यपाश, आशापाश सातवा. या सप्तपाशाची निवृत्ती राम नामे करी मारुती. गेले आशापाश निवारोनी. पण ठीक आहे महाराज, संसाराची आशा गेली मग सगळ्याच गेले का. ते म्हणतात नाही, संसाराची गेली आणि देवाची उरली. दुसरं चरण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण. नारायण विषय तो त्यांचा नारायण विषय तो त्यांचा. नारायण नारायण नावडे जनधन माता पिता. नावडे जनधन माता पिता विषय तो नारायण. नारायण विषय तो झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. नावडे जनधन माता पिता विषय तो नारायण. नारायण विषय तो झाला नारायण. विठोबा रघुमार. बोला बोला सर्वांनी बोला. बाळासाहेब रघुनाथ मागोट. बबनराव काशीनाथ खैरनार. बबन भाऊ उत्तम नाही रामदास.
त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. हनुमंतरायाकडे या सगळ्या गोष्टी बसतात. विषय तो त्यांचा झाला आणि त्याच्याशिवाय दुसरं काहीच काम नाही. फक्त त्याच्यासाठीच काम करणं एवढं एकच काम आहे. राज्याभिषेक झाल्यानंतर आता राम म्हटलं की तिथे मारुतीराय आलेच. काही जणांना त्रास झाला म्हणे हेच तिथं कायम असतात, मग यांना तिथून हटवलं पाहिजे. ते म्हणाले हनुमंतराय तुम्ही जरा बाहेर बसा जा म्हणे. आपण मला काहीतरी काम द्या म्हणे. काही नाही, रामाला उचकी लागली, जांभई आली की तुम्ही चुटकी वाजवायची. ते म्हणाले हे तर फार चांगलं झालं, कारण जांभई कधी येईल काही कळत नाही. शिंक जांभई खोकला त्यांच्या त्यांच्या मूडवर असतं. ते म्हणाले मी तर नसताना ती आली तर मग कसं काय व्हायचं. मग ते हनुमंत अशी बघत बसायचे रामप्रभूच्या तोंड. हातात जांभई येईल, हातात शिंक येईल. जानकीने लक्ष्मणाला सांगितलं हे दुखणं वाढलं, कमी नाही झालं. ते म्हणाले एक काम करा, तुम्ही बाहेर थांबा, मला जांभई शिंक वगैरे आली की मी आवाज देईन. ते म्हणाले ठीक आहे. हे बसल्यानंतर म्हणजे बराच वेळ शिंक आली नाही. म्हणे एखादी येऊन गेली असेल तर चुटकी वाजवायची राहिली, म्हणून त्यांनी तिथं चुटकी वाजवली. तिथं चुटकी वाजवली म्हणजे जांभई आल्यावर चुटकी वाजवायची होती ना, इथं चुटकी वाजवल्यावर जांभई आली. विठ्ठला विठ्ठला. बरं चुटकी वाजवली म्हणजे भजन सुरू झालं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हनुमंत म्हणाले चांगलं काम आहे. हातात चुटकी वाजवली तिकडं रामाचं तोंडच बंद होईना, कारण एका जांभईच्या पाठी दुसरी. त्या रामासाठी काही करणं एवढी एकच बाब त्यांच्या जीवनात आहे. याला विषय नारायण होणं म्हणतात. जनधन आणि माता पिता नावडे. हनुमंतराय जेव्हा उड्डाण करून निघाले होते तेव्हा त्या समुद्रातून एक पर्वत बाहेर आला होता. डोंगार नाही, विठ्ठला. तो पर्वत सोन्याचा होता. डोंगर सोन्याचाच असतो ना. मग त्या पर्वताचं नाव मैनाक. तो सोन्याचा पर्वत. तो मैनाक पर्वत म्हणाला तुम्ही जरा चाललेत प्रवासात तर जरा मुक्काम करा, आराम करा माझ्याकडे. मला सांगा सोन्यात राहायला कोणाला आवडणार नाही. हनुमंतानी त्या सोन्याच्या पर्वताला प्रणाम केला. नको, मला थांबू नकोस. राम काज किये बिना मोही कहा विश्राम. रामाचं काम झाल्याशिवाय मला विश्रांती नाही. पहिल्यांदा रामाचं काम, नंतर बघू. एक दुसरं हनुमंत मैनाकला म्हणतात अरे तू सोन्याचा आहे म्हणून मला कशाला सांगतो. मी जिथं चाललोय तिथं सगळं सोनंच आहे. विठ्ठला विठ्ठल. जनधनात ते अडकले नाहीत. नावडे माता पिता. हनुमंताचा जन्म अंजनी मातेच्या पोटी आहे, पण सेवा मात्र दुसऱ्या कोणाचीच केलेली नाही. सेवेकरता फक्त रामचंद्र. त्यामुळे ह्या पदात हनुमंतराय जिथल्या तिथेच आहेत. ऐका पुढे. निर्वाणी गोविंदासे मागे पुढे काहीच साकडे पडोने दी. देव सांभाळतो म्हणजे हनुमंतराय जेव्हा जाऊन परत आले लंकेतून तेव्हा रामरायाने त्याची थोडीशी चेष्टा केली, मस्करी. आता गृहस्थ ब्रह्मचार्याची मस्करी करतो तेव्हा फारच मजा असते. रामाने हनुमंताला विचारलं हनुमंता तू लंकेतून जाऊन आलास. लंका माहिती ना काय. रावणाचा संसार, 80,000 बायका, 1,00,000 नातून 1,25,000 पंतू. बिना प्रचाराचा आणि बिनविरोध आला असता. एवढा मोठा त्याचा संसार रावणाचा. त्याने विचारलं त्याचा एवढा सुखमय संसार पाहिल्यावर तुझ्या मनात असं कधी आलं नाही का की आपला पण असा एक संसार असावा. केवढी मोठी मस्करी आहे ही, ती पण हनुमंताची. असं आलं नाही का तुझ्या मनात कधी कधी. काही वेळेला ज्यांनी संसार केला नाही त्यांना संसारात फार इंटरेस्ट राहतो. विठ्ठला म्हणे काय वाटतं काय तुला. हनुमंताने इतकं गोड आणि आदर्श उत्तर दिलं. म्हणे प्रभू रावणाचा संसार पाहिल्यावर आपला पण असावा असं वाटलं असतं ना. का नसतं वाटलं, पण नाही वाटलं का तुम्ही माझं रक्षण करत होते ना, म्हणून तुम्ही रक्षण करत होते त्यामुळे मनात विकृती आली नाही. जरा सोपं बोलू, नाम घेणाऱ्याच्या मनात विकृती येणार नाही
याची काळजी राम घेतोच. मी तुझं नाम घेत राहिलो त्यामुळे मन माझं विकार मुक्त राहिलं, म्हणजे निर्वाण काळात तू सांभाळलं. काहीच साकडे पडून दी. पण महाराज, एखादा माणूस देवाचा भक्त आहे याचा आणखी परिचय काय? महाराज म्हणतात, भक्त त्याला म्हणतात जो सत्कर्म प्रिय आहे. मग किती हानी होईल हे लक्षात आणून दिलं तरी तो सत्कर्माची सोबत सोडत नाही. शेवट तुका मनी सत्य कर्मा भाविसाय, तुका मनी सत्य कर्मा भाविसाय, तुका मन सत्य कर्मा भाविसाय, तुका मन सत्य कर्मा भाविसाय. घातलिया भय नरक जाणे, घातलिया भय नरक जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय सुखाचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, माता पिता न आवडे, माता पिता नावडे जनधन माता पिता, न आवडे जनधन माता पिता, न आवडे जनधन, न आवडे जनधन, जनधन माता पिता, जनधन माता पिता न आवडे, न आवडे जनधन, जनधन माता पिता, माता पिता ने नावडे जनधन माता पिता, नावडे जन, नावडे जनधन, नावडे जनधन माता पिता, 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 विषय सुखांचा झाला विषय सुखांचा झाला नारायण, झाला नारायण. माऊली महाराज, माऊली तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. शेवटच्या चरणाचा खुलासा बाकी आहे. तुका म्हणे सत्य कर्माभावे साह्य, घातलिया भय नरका जाणे, किती हानी होई असं दाखवून दिलं तरी
जी व्यक्ती सत्कर्माची सोबत सोडत नाही. हनुमंतानी जी जी कार्य केलेली आहेत, जी जी कामं केलेली आहेत, त्यामध्ये त्याचं सहकार्य 2 जणांना आहे. एक सुग्रीव आणि दुसरे श्रीराम. मैत्री करण्याचा निकष असा असतो, 2 पर्याय जर उपलब्ध झाले तर बलशाली जो असेल तो आपला पर्याय, माणूस ती बाजू निवडतो. ध्यानात घेतो कुठे गेल्यावर काय होईल, सध्या तेच चालू आहे, कुठे गेल्यावर काय होईल एवढाच विचार डोक्यात आहे ना. मग मी तुम्हाला असं विचारतो, हनुमंतानी जे 2 निवडलेत, वाली रद्द केला सुग्रीव निवडला, रावण रद्द केला राम निवडला. बळाच्या दृष्टीने वाली मोठा आहे का सुग्रीव? वाली मोठा आहे. सुग्रीवाकडे काय नुसता पलायनवाद, इकडून तिकडं तिकडून इकडं. वाली इतका बलशाली होता, इतका बलशाली, असं म्हणतात त्यावेळेला रावण फक्त 2घांनाच घाबरायचा, एक सहस्रार्जुन आणि दुसरा वाली. इतकी ताकद होती त्या वालीमध्ये. समुद्रकिनारी संध्यावंदन करत बसला होता, काहीतरी नित्यनेम असावं म्हणून. वानर नित्यनेम करतो, संध्यावंदन, ते करत असताना हा रावण तिथं आला आणि शिव्या द्यायला लागला. हीच रावणाची ओळख आहे. रावणो लोक रावणाहा, जो लोकांना रडवतो त्याला रावण म्हणतात. तो शिव्या द्यायला लागला. आता नियम असा आहे, जप करायला बसल्यावर उठायचं पण नाही, आणि तो तर शिव्या देतोय. त्या वालीने काय केलं, जप उजव्या हातात माळ होती, डाव्या हाताने त्या रावणाला असं खुणवलं, इकडे इकडे. आपण जप करताना नाही का चहा मागतो जसा, घेऊन या, तसं खुणावलं, या. रावण जवळ आला, त्याला अंदाजच आला नाही. जसा रावण जवळ आला तसं वालीने त्याच्या मानेला धरलं आणि धरून ओढलं, मांडीखाली घालून ठेवलं जप होईपर्यंत. जप पूर्ण झाल्यावर तो वाली तिथून उचलला. नुकताच त्याला मुलगा झाला होता अंगद, त्याच्या पाळण्याच्यावर भिंगणारा बावला म्हणून याला 6 महिने टांगला होता. कोणी? वालीने. मग एवढा बलशाली वाली आणि पळून जाणारा सुग्रीव. मग हनुमंत सुग्रीवाला का मदत करतात? त्याचं कारण आहे, वाली दुराचरण करणारा आहे आणि सुग्रीव सदाचरण करणारा आहे. रामापेक्षा रावण बलवान आहे. काय ताकद होती त्या रावणाची. तो शिवासनावर जायचा तर प्रत्येक पायरीवर एक एक ग्रह पालथा घातलेला होता. 9 ग्रहाच्या मानेवर पाय देऊन आसनावर बसायचा. रावण जर पूजा करायला बसला तर फुलं आणायला इंद्र होता, आपण घातली तर उंदर पळवतात. अंगण झाडायला वारा, सडे घालायला समुद्र, जेवलेलं पचवायला वैश्वानर, वेद वाचायला ब्रह्मदेव आणि दारावर राखण करायला काळ, सटवी बंदीखान्यात होती. गाढवे वळी गजानन आणि सटवी करी बाळणपण. नाथानी रामायणात वर्णन केलंय, गणेश गाढवे वळी. काय स्मार्ट असेल हा का, सांगतो तुम्हाला. गणपती बुद्धीची देवता आहे आणि काम दिलं गाढव वळण्याचं, आणि ज्याला अजिबात बुद्धी नाही त्याला काय म्हणतात, गाढव आहे नुसता. असा रावण इतका बलशाली, जो सोन्याच्या नगरीत राहतो, आणि हनुमंत त्याच्या सेवेत आहे, जो जंगलात आणवानी फिरतो. मला म्हणायचं काय, तो आता बलस्थानात आहे का दुर्बळ आहे, हनुमंत हे पाहत नाही. तो सत्कर्म करणारा आहे का दुष्कर्म करणारा आहे, हनुमंत हे पाहतो. आणि हनुमंतानी हे पाहणं फार गरजेचं आहे. शेवट सांगतो तुम्हाला. असं म्हणतात, इंद्राचा मुलगा आणि सूर्याचा मुलगा जगात नेहमी भांडत असतात. असू द्या, घ्या खाऊन, आता झालं येते काय, उपरनं सुटलं म्हणजे तुम्ही सुटले. फक्त काय खाता ते दाखवू नका कोणाला. हा असू द्या, गोळीच आहे. आता मी थोडस गोळा आहे तेवढंच करतो आणि जातो आता. नाही तर त्यांना पुन्हा पोटात गोळा यायचा, इथून पुढे वाढवतात का काय, ऐका. मला म्हणायचं एवढंच आहे, सूर्याचा मुलगा विरुद्ध इंद्राचा मुलगा कायम लढतात. रामायणात लढलेत. वाली हा इंद्राचा मुलगा आहे आणि सुग्रीव हा सूर्याचा मुलगा आहे. तसे महाभारतात पण लढलेत. कर्ण हा सूर्यपुत्र आहे आणि अर्जुन इंद्रपुत्र आहे, बरोबर. मग सूर्यपुत्र आणि इंद्रपुत्र एकमेका विरुद्ध लढतात, तेव्हा जिंकतो कोण? वाली जिंकला का सुग्रीव? मेला कोण? वाली. म्हणजे जिंकला कोण? सुग्रीव.
म्हणजे सूर्याचा पुत्र जिंकला, इंद्राचा पुत्र मेला. महाभारतामध्ये अर्जुन लढला कोणासोबत? कर्णासोबत लढला. कर्ण सूर्यपुत्र आहे आणि अर्जुन इंद्रपुत्र आहे. कर्ण अर्जुन नाही, ते अमरीशपुरीशी लढलेत. मला म्हणायचं काय आहे की कर्ण जर सूर्यपुत्र आहे आणि अर्जुन जर इंद्रपुत्र आहे तर मेला कोण? कर्ण मेला. मग सूर्यपुत्र मरतो का इंद्रपुत्र? जर तुम्ही इंद्रपुत्र म्हणाल तर रामायणात वाली मेला, आणि सूर्यपुत्र जिंकतो म्हणाल तर महाभारतात कर्ण मेला. सूर्यपुत्र जिंकणार का इंद्रपुत्र हे ज्याच्यावर अवलंबून आहे त्याचं नाव आहे हनुमंत. हनुमानजी ज्याच्या बाजूला ना विजय त्याचाच होणार. त्यामुळे सत्कर्म करणारा दुर्बळ असला तरी काळजी करण्याचं कारण नाही. हनुमंत तुम्हाला मदत करणार आहे. हनुमान विजयाची देवता आहे. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय, किती त्रास हो घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. आपण चास ग्रामस्थ अत्यंत भावनेने हा उत्सव करत आहात. मे महिन्यात लग्न नसल्यामुळे ते आपल्या सप्त्याच्या बोकांडी आलेले आहेत, आणि एवढं पार करून पण तुम्ही आलात हे फार कमी नाही. इथल्या एक एक माणसाचं मूल्य 10च्या तोडीचं आहे असं समजा, कारण हे किती पार करून आलेत ते आपल्याला माहिती आहे. अपार कष्ट घेऊन आलेत. आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये हनुमंताची प्रीती वाढो आणि रामाचं नाम आपल्या मुखात सतत येवो ही भगवदचरणी प्रार्थना करतो आणि झालेल्या सेवेला विरामाकडे नेतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले बोलिले बापोली करा क्षमा पराध महाराज तुम्ही, हा नाही उच्चारिला हे कारण्या पुला खरा क्षमा पराध. का म्हणे ज्ञानेश्वर रखा पायापैकी करा क्षमा पराध महाराज. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र जन्मोत्सवाच्या शुभ अशा पर्वणीवरती परमपूज्य काशिकानंद महाराज यांच्या प्रेरणेने चालू असणारा अखंड नामयज्ञ. या नामयज्ञातील कीर्तन मालिकेतील 5वं पुष्प ज्यांच्या अभ्यासपूर्वक मधुरवाणीने, ज्यांची भाषा बोलण्याच्या शब्दांच्या कोटी म्हणतो आपण, तसंच ते शब्द पचनी पडणं, शब्द ओळखणं, कोटी हा शब्द आपल्याला कळत नाही, परंतु एक भाषाप्रभू म्हणून ज्यांना महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये ख्याती आहे, असे महाराष्ट्राचे तरुण युवा कीर्तनकार, उच्च विद्याभूषित, हरिभक्तीपरायण भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पाटील यांनी आज आपल्या अखंड नामयज्ञामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या पांडुरंगाच्या कार्यात आपली सेवा समर्पित केली. म्हणून मी आपल्या चास पंचक्रोशीच्या वतीने त्यांचं ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. तसं पाहिलं तर महाराजांच्या सेवा सकाळी खूपच दूर होती, तिथूनही आपण आग्रह केला आणि सर्व दिवस त्यांचा प्रवासात गेला. आपल्या परिसराच्या प्रेमाच्या माध्यमातून त्यांनी इथं येणं केलं. भगीरथजी महाराज आणि जगन्नाथ पाटील महाराज यांचं प्रेम अतिशय मोठं आहे आणि अतिशय वारकरी संप्रदायातील संत वाङ्मयाचे हे दोन्ही व्यक्ती फार गाढे अभ्यासक आहे. आत्ताच्या तरुण पिढीला ज्या आवश्यक गोष्टी आहेत ते संत वाङ्मयातून जनकल्याणासाठी कशा देता येईल हे ते नेहमी पाहतात. महाराजांच्या कीर्तनासाठी जे गंधर्व सभेत उभे होते ते गायन सम्राट हरिभक्तीपरायण तुकाराम अण्णा रोटे, आमचं नाशिकचं गायनाचं भूषण हरिभक्तीपरायण रोहिदासजी महाराज मते, आणि सिन्नर तालुक्याचं ज्यांच्या बोटामध्ये हातामध्ये अतिशय गोडवा आहे असे मृदुंगाचार्य हरिभक्तीपरायण किरणजी महाराज गोसावी.
महाराज हा सप्ताह 70-80 वर्षाची परंपरा असणारा हा सप्ताह हरिभक्तीपरायण वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे यांनी त्या काळामध्ये हा चालू केलेला सप्ताह, परंतु आमचे दुसंगवाडीचे विश्राम महाराज ढमाले यांनी 30-35 वर्ष या सप्ताहाची सेवा केली. तेही आज टाळ घेऊन इथं उपस्थित होते. हर्षद महाराज खैरनारही उपस्थित आहेत. पंचक्रोशीतील चास, कासरवाडी, नळवाडी सर्व भजनी मंडळातील काही महिला मुली भजनी मंडळात आहेत. या सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. मित्र हो, आज 5व्या दिवसाचं जे कीर्तन संत पूजन आहे, ज्यांनी आपलं मन मोठं करून पांडुरंगाच्या कार्यामध्ये कुठं ना कुठं योगदान करण्याचा प्रयत्न केला, असे महाराज मागच्याच वर्षी त्यांचा मुलगा ॲक्सिडेंटमध्ये ह्याच काळामध्ये अपघातामध्ये त्याचं निधन झालं. अतिशय कमी वयात 21-22 वर्षाचा. परंतु ते दुःखही बाजूला ठेवून पांडुरंगाच्या कार्यात आपण सहभागी झालं पाहिजे, ही उदात्त भावना. आणि हे कार्य चालू करत असताना या सप्ताहामध्ये 20-25 वर्ष ज्यांनी सेवा केली ते कैलासवासी रघुनाथ म्हणजेच आपले भाऊ भाबड यांचा मुलगा बाळासाहेब रघुनाथ भाबड यांनी संत पूजन घेतलं होतं. मी बाळासाहेबला विनंती करतो, असेल तर, नाही तर रामदास पुढे आहे, की गावाच्या वतीने आपली कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. मी महाराजांना विनंती करतो की वारकरी उपरणं आणि श्रीफळ देऊन बाळासाहेब रघुनाथ भाबड यांचा सन्मान करायचा आहे. ये रामदास. त्यानंतर आज ज्यांनी संत पंगतीचा लाभ मिळून घेतला, अन्नदान हे फार महत्त्वाचं असतं. या अन्नदानाच्या माध्यमातून पांडुरंगाची ज्यांनी सेवा केली, कार्याची ज्यांनी सेवा केली, ते ह्या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष आणि या सप्ताहाचे मार्गदर्शक सन्माननीय बबनराव काशीनाथ खैरनार, त्यांचे चिरंजीव इथं उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की महाराजांच्या हस्ते आपण वारकरी उपरणं आणि श्रीफळ स्वीकारायचं आहे. भाऊ दरवर्षी पंक्तीचं नियोजन करत असतात आणि भाऊ स्वतः मागून घेत असतात. पुढे वा मित्र हो, उद्या आपल्या सप्ताहातील 6वं पुष्प आहे, महत्त्वाचं पुष्प आहे. महाराष्ट्रामध्ये असे काही थोर कीर्तनकार आहे जुने, त्यामध्ये काहींची लकब आकब, बोलण्याची पद्धत, गायनाची पद्धत फार वेगवेगळी असते. यामध्ये हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज वसंत गडकर फार मोठं व्यक्तिमत्व आहे संप्रदायातील. ते आज उद्या आपल्या या धर्मयज्ञाच्या मंडपामध्ये येणार आहे. त्यासाठी मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहणं फार गरजेचं आहे. त्यांचं वक्तृत्व असेल, त्यांचं गायन असेल, एक मंत्रमुग्ध करून टाकणारं असं कीर्तन आपल्याला श्रवणासाठी मिळणार आहे. उद्या ह्या भल्या मोठ्या कीर्तनकारांचं संत पूजन ज्यांनी उचललेलं आहे ते ह्या गावचे माजी सरपंच चंद्रशेखर लक्ष्मण खैरनार, एक प्रगतशील शेतकरी सुरेश निवृत्ती उगले आणि ह्या गावचे सरपंच डॉक्टर विलास तुकाराम खैरनार. या तिन्ही जवानांनी महाराजांचं संत पूजन योगदान घेतलेलं आहे. आणि उद्याची संत पंगत ज्यांच्या वस्तीवर आहे तो कैलासवासी रामदास रखमा भाबड यांचा चिरंजीव दीपक रामदास भाबड याच्या वस्तीवरती दीपकने ही पंगत मोठ्या आनंदाने उत्साहाने त्याने या कार्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. उद्या दिवसभरचा जो पहारा आहे तो घुग्यांचा आहे. आमच्या सप्ताहाचे मार्गदर्शक तुळशीराम दादा घुगे इथं उपस्थित आहेत. घुग्यांना निरोप द्या. संपूर्ण सानप परिवार आहे. मग ते गावातले भीमा सानप असेल, इकडं रमेश सानप असेल आणि तिकडची सर्व सानप कंपनी असेल. संध्याकाळचा जो पहारा आहे तो ॲडव्होकेट विलास खैरनार म्हणजे करुंदारा जवळजवळ 45-46 घरं आहे. करुंदाराचा संपूर्ण पहारा आहे. त्यांना साथ देतील सुदाम नाना केरो खैरनार,
आणि माजी चेअरमन दिलीप खैरनार यांचा पहारा उद्या संध्याकाळचा आहे. सर्वांनी त्या गोष्टीचं नियोजन करायचं आहे. पुन्हा एकदा मी महाराजांचं ऋण व्यक्त करतो. सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि आजची कीर्तनरूपी सेवा संपली असं जाहीर करतो. धन्यवाद.